फायनली आता आपण बसमध्ये बसलो आहे. बसने आता आपण चाललेलो आहे. VIP रूम्स वगैरे फायनल. We are the local guide from the travel booth. Now the travel agents in Thailand name is the travel booth, and also we have the team now 4 person, 4 lady for the tour guide, 4 women. Okay, so if you have some problem, some question, you can ask us. Now everyone can answer to you. Okay, so right now we proceed to the Pattaya city, the district, small district, and the police town. To be on the Chonburi is province. This is the eastern part of Thailand. Eastern of Thailand. From the Suvarnabhumi airport, direct to Pattaya about 140 kilometers. 17 परत एकदा स्वागत आहे. चला आता आपण पोहोचलेलो आहे हॉटेलमध्ये. मित्रांनो हॉटेल आहे आपलं. आता इथे रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे चालू आहे. लेट्स pineapple with coconut. आपण आता फायनली हॉटेलमध्ये चेकिंग केले. हॉटेलचं जे नाव आहे ते आहे कंट्रीयार्ड मॅरियट नॉर्थ पटाया. सो आपण हॉटेलची जर्नी पण इथे बघूया. त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर माझा चॅनल लाईक नसेल केला, शेअर नसेल केला आणि सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज डू सबस्क्राईब, लाईक अँड शेअर द चॅनल लाईक आरवी. Link in description. So instruction how to connect hotel Wi-Fi, connect to our wireless network, Marriott volume, scroll down the select non in house guest, access code, type of access code, keep TEY CYPTY and click continue. Room facility. Okay, चलो आता आपण रजिस्ट्रेशन करून घेऊया आणि चावी आपल्या हातामध्ये घेऊया. सो चला मित्रांनो, आपण आलेलो आहे. आपली रूम बघूया कुठे आहे. 2311 2311. दिस इज माय. मित्रांनो आपल्याला आपली रूम भेटलेली आहे 2311. सो लेट्स
मित्रांनो फायनली आता आपण आलेलो आहे रूममध्ये. चला आपण रूम बघून घेऊया कशी आहे. या साईडला इथे बाथरूम आहे. तुम्हाला जर इस्त्री वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही इस्त्री आयर्न वगैरे करू शकता. रेनी सीझन चालू आहे इथे म्हणून छत्री पण ठेवलेली आहे यांनी. आणि हा नाईट ड्रेस आहे. आपण नाईटला डेफिनेटली वेअर करून बघूया कसं आहे काय आहे. दोघांसाठी रूम शेअरिंगमध्ये आहे. दोघं जण या रूममध्ये असणार आहे म्हणून त्यांनी 2 कोट वगैरे ठेवलेले आहेत. हे 2 बेड आणि जो व्ह्यू आहे बाल्कनीचा, वाव, तो हा व्ह्यू आहे. सो अशा प्रकारे आता आपण रूमवर पोहोचलेलो आहोत. तर आपल्याला जस्ट ब्रश वगैरे करून फ्रेश होऊन ब्रेकफास्टसाठी जायचं आहे. खाली 10 वाजायच्या आतमध्ये ब्रेकफास्ट करून घ्यायचा आहे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मे बी मीटिंग आहे. मीटिंग नंतर मग आमचा गाला नाईट असणार आहे रात्री. सो चला मित्रांनो आपण भेटूया ब्रेकफास्ट नंतर. ओके बाय बाय. वीडियो चल रहा है. पाटाया सिटी, थाईलैंड, बैंकॉक, बुंगबुंग. तो दोस्तों हम अभी घूम रहे हैं पटाया की गलियों में. तो हम लोग अभी उनको पीछा कर रहे हैं. तो लेट्स पूछताछ भूल गए रास्ता. तो चलो देखते हैं उनको रास्ता मिल. तो पीछे दिख रहा है ये सब पटाया के एक होटल में जो हम रुके थे उसी होटल की एक लेन में हम लोग अभी घूम रहे हैं. होटल है देखो एक ग्रैंड सेंटर पॉइंट. बना क्या खतरनाक देखो बना है बीच में. आपलं हॉटेल नाही इथेच राहतो आपण. ग्रँड सेंट्रल पॉइंट टर्मिनल 21 त्या एरियाचा सगळ्यात मोठा शॉपिंग सेंटर मॉल आहे हा. टर्मिनल 21 ती जस्ट आमच्या हॉटेलपासून काही अंतरावरती आहे. आम्ही रूमवरती आलो आहे. ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्ट केल्यावरती आम्ही बाहेर पडलो आहे. रूमवर जायचंच नाही आता. बाहेरच फिरतो आहे. इधर साफ जगह पे देखो कितना बड़ा मॉल है. कितना बढ़िया बनाया है. ये जो गाड़ी आपको दिख रही है ना, जैसे आपने यहाँ पे ऑटो रिक्शा चलता है ना, वैसे ये गाड़ी है. इस गाड़ी में कोई भी बैठ सकता है. जहाँ पे जिकडे तुम्हाला उतरायचं आहे ना तिथे फक्त घंटी वाजवायची गाडीमधली. तिथे तुम्हाला थांबवणार आणि उतरवणार. काय झालं त्या चप्पलला काय माहीत. जसं आपण घेतो ना कुठे पण गेलो का रिक्षा पकडतो किंवा हे झाल्यानंतर आपण रिक्षाला हात करतो वगैरे घेऊन जातो, तशी ही गाडी आहे. ही गाडी आपल्याला कुणी रस्त्याने असं पाय चालत असतं ना ते सगळ्यांना हात करतात. ज्यांना कोणाला बसायचं असेल ते गाडीत बसणार. जिथे उतरायचं तिथं घंटी वाजवायची गाडीमधली. घंटी वाजवली की तिथे ती गाडी थांबते आणि तुम्हाला उतरवते. सो एक भारी म्हणजे एक भारी सर्विस आहे. आवडली जी मला इथे. आणि ही कंटिन्यू गाडी फिरत असते सगळ्या रोडवरती. बघा ही पाठीमागं पण एक गाडी लगेच गेली आता. कंटिन्यू फिरत असते. म्हणजे कोणाला पण आता बघा सगळेच जण इथं आलं डायरेक्ट टॅक्सी करू शकत नाही, कारण टॅक्सी इथं भरपूर महाग आहे. म्हणजे तुम्हाला थोड्या अंतरावर जायचं असेल तरी 200 बात 300 बात द्यावं लागतं. पण जी गाडी आहे कुठे पण तुम्हाला तिथं सोडणं 10 रुपये घेणार. जिथे तुम्हाला जायचं आहे तिथे जा, घंटी वाजवा, तिथे थांबवा. बघा इधर गेट नंबर 4 बहुत बड़ा मॉल है. जहाँ से मैंने चालू किया था तहाँ से लेके अभी तक वही मॉल चल रहा है. तो आप सोच सकते हो कितना बड़ा मॉल है. तो स्वागत है तुमचं माझ्या चॅनलवरती. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेत येऊन जाईल. तसं मी थायलंडमध्ये आहे. तुला थायलंडमध्ये ज्या काय गोष्टी आहे त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे.
आणि खूप इझी आहे थायलंडमध्ये यायला, काही प्रॉब्लेम नाही. आता व्हिसा फ्री होता म्हणून 10th मेपर्यंत बुकिंग झाली होती. पण अदरवाईज तुम्ही येऊ शकता कधी पण. इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणं एवढं अवघड नाही आहे जेवढं मला वाटत होतं. इट्स व्हेरी इझी टू ट्रॅव्हल. तुम्हाला स्पा सेंटर, मॉल, शॉपिंग आणि हॉटेल्स हे सोडून दुसरं काय दिसणार नाही. तुम्हाला ऑफिस वगैरे काय दिसणारच नाही. तर बघा इथे जे ऑफिस आहे, वेलकम टू द फेअरफॅक्स ट्रेनिंग सेंटर. फेअरफॅक्स हॅज ओवर 50 years of experience. रजिस्टर अंडर मिनिस्टर ऑफ एज्युकेशन थायलंड. He's from India. ते बोलत होता ना 30%च इंग्लिश बोलायला अलाउड आहे ना. ये भैया दिखते थोड़ा सा इंग्लिश. हाँ इंग्लिश कुठे चाललो आता आपण? ये यहाँ के खामोर चौक आहे, त्या चौकमधून लेफ्ट घ्यायचं. ओके. त्या मॉलमध्ये थोडंसं कॉस्टली आहे सगळ्या गोष्टी, पण क्वालिटी एकच नंबर आहे. जर कोणाला जर शॉपिंग करायचं असेल तर तुम्ही पटाईमध्ये आलं तर टर्मिनल 21मध्ये येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. कॉस्टली तिथे पण क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. आणि उद्या नाही परवा आम्ही शॉपिंगसाठी येणार आहे. बघूया आपण काय काय आपल्याला भेटते आतमध्ये, मी तुम्हाला ते पण दाखवेल. हो, ते 3 मित्र इथे मला भेटलेत. हा बिचारा लेफ्टवाला एकदम साधा आहे. हे दोघं येत असतात कधी मध्ये पटायला. मी पण रस्त्यामध्ये आलो आहे, पण थोडासा सिम्पल आहे बिचारा. चला बघूया आपण आता पुढच्या चौकात जाऊन लेफ्ट घ्यायचा आहे बोलतोय. चला मित्रांनो आपण जाऊया. सो हाय मित्रांनो, आता आपण आलेलो आहे लंचसाठी कुमार खयाम रेस्टॉरंटमध्ये. एकदम इंडियन स्टाईल रेस्टॉरंट आहे. मस्त जेवण होतं. सो चला मित्रांनो, फायनली आपला लंच झालेला आहे. सो आता आपण चाललेलं बॅक टू द हॉटेल. इंडियन रेस्टॉरंट होतं, जेवण चांगल्या प्रकारे होतं, एकदम मस्त जेवण होतं. आपण व्हेजमध्येच खाल्लं, नॉनव्हेजमध्ये मी खाल्लं नाही, कारण इथं आल्यानंतर कळलं की नॉनव्हेज खूप वेगळ्या प्रकारचे, सो मी नाही खाल्लं. हां जेवण मस्त होतं एकदम. जेवण मस्त होतं. चला आता आपण चाललेलो आहे परत हॉटेल. बॅक टू हॉटेल, बॅक टू हॉटेल. चलो 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 बैठो. हा बसा इथेच. हॉटेलला जाऊया, आराम करूया, मस्त. मग नाही म्हणजे तिकडे जाऊया.